याज्ञिकी, एक लव्ह स्टोरी अशीही, भाग 6. असा कसा मी तिच्याकडे पाहत होतो? रिशान, तुझं सखीवर प्रेम आहे, मग दुसऱ्या कोणाकडे तू असं कसं काय पाहू शकतोस? त्याने रागातच चेअरच्या साईडच्या आर्मवर जोरात हात आपटला. एक दिवस आराम करून रिशानने परत ऑफिसला जायला सुरुवात केली. याज्ञिकीबद्दल रिशानच्या डोक्यात आलेले विचार पाहता त्याला अजूनही स्वतःचा राग येत होता आणि त्यामुळे तो शक्य तितका तिला टाळत होता. आठवड्यात तर दोघे 2 शब्द सुद्धा बोलले नसतील. असाच एक आठवडा गेला असेल. याज्ञिकी टेरेसवर सूर्यास्त पाहत बसली होती आणि टेरेसच्या दुसऱ्या बाजूला उभ्या असणाऱ्या मोनालीताईंचा फोनवर बोलण्याचा आवाज तिला ऐकू येत होता. त्या फोनवर बोलत कुणाला तरी त्या रियांशला किती मिस करतात ते रडत रडत सांगत होत्या. याज्ञिकीला सुद्धा थोडं वाईट वाटलं. काही विचार करून ती आजीच्या रूममध्ये गेली. अजूनही फक्त आजी आणि शिखा तिच्यासोबत नीट बोलत होत्या. चैत्रालीताई आणि मोनालीताई तिरकच बोलायच्या. अमरराव आणि प्रतापराव कधीतरी डायनिंग टेबलवर थोडंफार जुजबी बोलायचे आणि रिशानचं जणू तिचं काही अस्तित्वच नाहीये असं वागणं होतं. आजी, काय करताय? तुम्ही आराम करत असाल तर मी नंतर येते. याज्ञिकी आजींच्या रूममध्ये गेल्यावरती म्हणते. नाही बाळा, अशीच पडले होते. बोल, काय म्हणतेस? ते मला तिला कुठून सुरुवात करू तेच समजत नव्हतं. बोल बाळा, निसंकोचपणे बोल. तुला माझ्यासोबत बोलताना घाबरण्याची गरज नाहीये. मी ऐकलंय रियांश भाऊजींचं कुणा मुलीवरती प्रेम होतं आणि त्यामुळे ती बोलता बोलता थोडी शांत झाली. बोल बाळा, मी ऐकतीये. ते आमच्या लग्नातून निघून गेले. बरोबर ऐकलंयस तू, आणि यासाठी मी त्याला अजिबात माफ नाही करणार. आजी, मी असं ऐकलंय की त्यांनी काकांमुळे जबरदस्तीने माझ्यासोबत लग्नाला होकार दिला होता. त्यांच्यावरही जबरदस्तीनं हे नातं लादण्याचा प्रयत्न केलेला. मग त्यांना शिक्षा आणि त्याच्यावर जबरदस्ती करणाऱ्या अमर काकांना तुम्ही माफ केलत का? आणि असं असेल तर मग रियांश भाऊजींना का माफ करत नाही? याज्ञिकी, आजींचा आवाज थोडासा वाढला होता. सॉरी आजी, तुम्हाला दुखवण्याचा माझा अजिबात इरादा नव्हता, पण मला जे वाटलं ते मी बोलले. ते जे काही वागलेत त्यांचं मी समर्थन नाही करत आहे. आपल्या कुटुंबाला ऐनवेळी असं फसवणं नक्कीच चुकीचं आहे. पण आता त्यांच्या एका चुकीची शिक्षा मोनाली काकूंना का द्यावी? जे झालं त्यात त्यांची तरी काय चूक होती? पण बाळा, तो जे तुझ्यासोबत वागला तरी तू हे म्हणतीयस? मला नाही वाईट वाटत आहे त्याचं. उलट घरातल्या प्रत्येकाला त्यांच्यासाठी रडताना पाहून जास्त वाईट वाटतंय. आणि जर आमचं लग्न माझ्या नशिबातच नव्हतं तर मग हा असा आत्ता त्रास करून घेण्यात काय अर्थ आहे? त्यापेक्षा जे काही आहे ते स्वीकारून त्यांना माफ करून ते या घरात आले तर सगळे आनंदी होतील. थँक्स बाळा, तुझं मन खूप मोठं आहे. आठवण तर त्याची मला येत होती, पण त्याने
आपल्याला फसवलं ही सल मनात होती. त्यामुळे त्याला माफ करायला जमत नव्हतं. मी आत्ताच रियांशला फोन करून इकडे बोलवून घेते. त्यापेक्षा आपण त्यांना उद्याच बोलवूयात का? सकाळी सगळे घरी असतील आणि आपण तयारी करून त्यांचं स्वागत सुद्धा करूयात. छान आयडिया आहे, असंच करूयात. दुसऱ्या दिवशी सकाळीच घरामध्ये सजावट करायला सुरुवात झाली होती. कमी वेळात याज्ञिकीने स्टाफच्या मदतीने सुंदर अशी वेलकमची तयारी करून घेतली. जेव्हा नाश्त्यासाठी सगळे खाली आले होते तेव्हा, आज विशेष काय आहे घरात? अमरराव विचारतात. माहिती नाही, आईंनी तसं काही सांगितलेलं नाहीये, मोनाली ताई अमररावांना म्हणतात. प्रीतमराव आणि चैत्राली ताईंना सुद्धा काहीच माहिती नव्हतं. शिखा आणि रिशान जे काही चालू आहे ते पाहत बसले होते. आई, इकडे कोणी येणार आहे का? ही कसली एवढी तयारी सुरू आहे? प्रीतमराव आईंना विचारतात आणि ते बोलतच होते आणि तेवढ्यात दरवाजातून आवाज आला. मॉम! सगळ्यांनी वळून पाहिलं तर दरवाजात रियांश आणि जेनी उभी होती. त्याला पाहून अमरराव सोडले तर सगळेच आनंदी झाले होते. मोनाली ताईंनी तर पळत जाऊन त्याला मिठी मारली. त्याच्याही डोळ्यात पाणी आलं होतं. शिखानेही त्याला किती मिस केलं हे सांगत होती. मोनाली ताई त्याला आत घेऊन आल्या. तसं आजीने त्यांना मध्येच थांबवलं. थांब रियांश, आजी करारी आवाजात म्हणाल्या तसे सगळेच जागेवर थांबले. माझी मोठी नात सून घरात येतीये, तिला असंच घेऊन येणारेस का? आजीच्या बोलण्यावर आधी हिरमुसलेले सगळे आता मात्र पुरते गोंधळून पाहत होते. आणि तेवढ्यात याज्ञिकी आरतीचं ताट आणि स्मिता तांदूळ भरलेला कलश घेऊन आले बाहेर आणि ते पाहून सगळेच आनंदी झाले. याज्ञिकीने आरतीचं ताट मोनाली ताईंच्या हातात दिलं आणि मग त्यांनीही रियांश आणि जेनीची आरती केली. मोनाली ताईंनी सांगितल्याप्रमाणे जेनीने तांदूळ भरलेला कलश घरात पाडून उंबरठा ओलांडला आणि दोघांनीही येऊन आजीचा आशीर्वाद घेतला. म्हणजे आई, तुम्ही रियांशला बोलवून घेतलं? म्हणजे तुम्ही त्याला माफ केलं? मोनाली ताईंनी आजींना विचारलं. हो. थँक्स आई. मला वाटलेलं माझा रियांश परत कधीच या घरात येणार नाही, पण तुम्ही त्याला माफ केलं आणि आज तो माझ्या सोबत आहे. त्या डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाल्या. थँक्स म्हणायचं असेल तर मला नाही, याज्ञिकीला म्हण. तिनेच माझी समजूत घातली. तू काल रडत होतीस ते तिला पाहावलं नाही आणि मग तिनेच येऊन तुला होणाऱ्या त्रासाची जाणीव मला करून दिली. कोणी चुकलं तर नाती जपायला मन मोठं करून त्याला माफ करावं, हे तिनंच मला पटवून दिलं. थँक्स याज्ञिकी. मी आल्यापासून एकदाही तुझ्याशी नीट नाही बोलले, पण तरी तुला माझं दुःख कळलं. आज तुझ्यामुळे माझा मुलगा माझ्या सोबत आहे. तू खरंच खूप छान आहेस. त्यांनी आनंदाने तिला मिठी मारली. रियांश देखील पुढे आला. आधी तर सॉरी आणि आता थँक्स. माझ्या चुकीमुळे तुला त्रास झाला, पण मी सुद्धा मजबूर होतो. माझं जेनीवरती प्रेम होतं आणि जेव्हा मला समजलं की ती आई होणार आहे, मी स्वार्थी झालो.
आणि तुझा आणि तुझ्या बदनामीचा विचार न करता तिथून पळून गेलो. जेनी प्रेग्नंट आहे हे समजल्यावर रिशान सोडला तर सगळेच जण आश्चर्यचकित झाले होते. प्लीज तुम्ही अशी माफी नका मागू. तुम्ही तुमच्या फॅमिलीची साथ नाही दिली हे चुकीचं आहे, पण नाण्याची दुसरी बाजू अशी आहे की तुम्ही ज्या मुलीवर प्रेम केलं तिची साथ सोडली नाही, आणि मला याचा खूप आनंद आहे. तुला माझा राग नाही आला? म्हणजे माझ्यामुळे तुझी लाईफ पण स्पॉइल झाली असती, तरी तू असं म्हणतीयस? नाही, आणि आता हे ऐकून तर अजिबात राग नाही आलेला. उलट जे झालं ते बरंच झालं. जर आपलं लग्न झालं असतं तर 4 आयुष्य बर्बाद झाली असती. मी खूप खुश आहे तुम्हा दोघांसाठी. तिने एकदा रियांश आणि एकदा जेनीकडे पाहत म्हणलं. जेनी सुद्धा तिला येऊन बिलगली. हे थँक्स याज्ञिका. एक मुलगी असून मी तुझ्या लग्नात येऊन तुझं लग्न मोडलं. याचं मला खरंच खूप गिल्ट वाटत होतं. शिवाय माझ्यामुळे रियांशी त्याच्या फॅमिलीपासून दूर झाला त्याचं सुद्धा वाईट वाटत होतं. आयुष्यभर मी स्वतःला माफ नसते करू शकले यासाठी, पण आज तू मला आणि माझ्या बाळाला सुद्धा फॅमिली मिळवून दिलीस. त्यात हे असं बोलून तू माझं खूप मोठं ओझं डोक्यावरून खाली केल्यासारखं वाटतंय. मी यासाठी आयुष्यभर तुझी आभारी राहीन. मी काहीच नाही केलं, मी फक्त निमित्त आहे. जे होतं ते सगळं बाप्पाने ठरवलेलं असतं, त्यामुळे मला नाही, गणपती बाप्पाला थँक्स म्हणा. तू खूप स्वीट आहेस आणि निस्वार्थी आहेस. तुझ्यामुळे मला माझी फॅमिली मिळाली. तुझ्या उपकारांची परतफेड नाही, पण एक मित्र म्हणून मी तुझ्या आयुष्यात नेहमी तुझ्या पाठीशी असेन. तुला कधीही माझी गरज वाटली तरी मी तुझ्या मदतीला येईन. रियांश याज्ञिकीला म्हणाला. तसं याज्ञिकीने फक्त होकारार्थी मान हलवली. आज सगळ्यांच्या डोळ्यात तिच्याबद्दल कौतुक वाटत होतं. सगळ्यांनी तिला येऊन थँक्स म्हणलं. चैत्राली ताईंनी फक्त तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि सगळ्यांसोबत निघून गेल्या. जरी तिला स्वीकारणं शक्य नसलं तरी आज तिच्याबद्दल रागही मनात नव्हता. या सगळ्यात रिशान मात्र आपल्याच विचारात हरवला होता. मगाशी ती जे काही बोलली होती त्यावरून त्याला त्याच्या सखीची आठवण झाली होती. ती पण असाच तर विचार करायची. त्याला तिने पोस्ट केलेली कविता आठवली. कुटुंब संकटी जे धावत येती त्यास कुटुंब म्हणती. संकटी जे दूर पळती त्यांची कशात गणती. काटा रुतता एका वेदना दुसऱ्या होती. एकाचे अश्रू पुसता कुटुंबाचे हात येती. अशा या कुटुंबात नात्यांचा गोडवा नेहमी चाखायचा असेल तर जसं ताटात असलेलं कडू आणि तुरट पदार्थ आवडत नसले तरी खावे लागतात, तसंच नातं जपायला नात्यातला कुरबुरी, भांडणं, रुसवे, फुगवे कधी कधी विसरून पुढे जावं लागतं, तरच कुटुंब एकत्र राहतं. कविता वाचल्यानंतर दोघे बोलत होते. तेव्हाही तिने किती छान पद्धतीनं सगळं त्याला समजावून सांगितलं होतं नात्याचं महत्व. आज रियांश घरी आलाय. त्याच्यासोबत माझी नात सूनई. आणि आता सेलिब्रेशन झालंच पाहिजे. मी पणजी आजी होणार रे, म्हणून मी ठरवलंय परवा आपण रिसेप्शन पार्टी ठेवतोय. आपल्या गेस्टलाही नवीन सुनांची ओळख करून देता येईल. त्यांच्या या बोलण्याने सगळेच आनंदी झाले होते.
आणि पार्टीबद्दल चर्चा करू लागले. या सगळ्यात दूर उभा असलेल्या रिशानला पाहून रियांश तिथे पोहोचला. सॉरी रिशान, माझ्या चुकीची शिक्षा तुला मिळाली. मला माझ्या पाठी तुला हे लग्न करायला लागेल असं जराही वाटलेलं नव्हतं. इट्स ओके भाई. त्यावेळी जे योग्य वाटलं ते तू केलंस, आणि होऊन गेलेल्या गोष्टी आता परत बदलू शकत नाही आपण. त्यामुळे त्याबद्दल विचार करून त्रास का करून घ्यायचा. सोड तो विषय. तू खुशच ना? थँक्स मला समजून घेतल्याबद्दल. आणि याज्ञिकी अशी अचानक तुझ्या आयुष्यात आलीये. मी समजू शकतो तुला हे सगळं स्वीकारायला अवघड जात असेल, पण चांगली मुलगी वाटते रे. तिच्या डोळ्यात खरेपणा दिसला मगाशी. जमलं तर शक्य तितक्या लवकर तुमचं नातं स्वीकार. तिच्यासारखी चांगली मुलगी कदाचित शोधून पण नाही सापडणार. भाई, रियांश असं का म्हणतोय? तो गोंधळून पाहत होता. भाई आहे मी तुझा. तुझा चेहरा पाहून तू आनंदी आहेस की नाही हे नक्कीच सांगू शकतो. आणि माणसं ओळखण्यात अजूनही तरी चुकलो नाहीये. याज्ञिकी खरंच मला चांगली वाटतीये. रिशानने एक दीर्घ श्वास घेतला आणि तो रूममध्ये निघून गेला. रियांशनेही त्याला सध्या वेळ देणं योग्य समजलं. मग तोही सगळे होते तिथे येऊन बसला. मोनाली आणि चैत्राली, तुम्ही दोघींनी पार्टीची तयारी करा. प्रीतम आणि अमर, तुम्ही दोघांनी इन्व्हिटेशनचं पहा. आणि रिशान आणि रियांश, तुम्हीही तुमची शॉपिंग आणि फ्रेंड्सना इन्व्हिटेशन द्या. आज्जू, आपण काय करायचं मग? शिखा आजीला विचारते. आपण ना धमाल करायची. म्हणजे? म्हणजे आधी शॉपिंग, मग पार्लर, बाहेरच लंच. आपण म्हणजे मी, तू, याज्ञिकी आणि जेनी सगळ्यांनी उद्या फक्त मज्जा मस्ती करत धमाल करायची. यू आर ग्रेट आज्जू. शिखाने आजीला मिठी मारून गालावर एक किस दिली. तसे सगळेच हसायला लागले. आज कित्येक दिवसांनी कुलकर्णी विलामध्ये खेळीमेळीचं वातावरण होतं. आपला हसता खेळता परिवार पाहून आजीला सुद्धा समाधान वाटत होतं, आणि याज्ञिकीचं कौतुकही. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे आजी, शिखा, जेनी आणि याज्ञिकी शॉपिंगला गेल्या. याज्ञिकी पहिल्यांदा अशी एवढ्या मोठ्या मॉलमध्ये आली होती. मोठे मॉल, वेगवेगळे शॉप्स, हजारो माणसं, फूड कोर्ट, गेम झोन, थिएटर्स, सगळं ती कुतूहलानं पाहत होती. आजीने तिच्यासाठी काही इंडो वेस्टर्न्स ड्रेसेस घेतले. पार्टीसाठीही काही डिझायनर ड्रेसेस घेतले. बाकीची बरीच शॉपिंग करून झाली होती. मॉलमध्येच थोडी पेटपूजा करून सगळ्या पार्लरला गेल्या. माणसाचं शरीर नाही, मन सुंदर असावं, पण दिवस रात्र मेहनत करणाऱ्या शरीराचेही कधीतरी चोचले पुरवावेत. या विचारांच्या असल्याने आजींनी सगळ्यांना पार्लरवारी घडवली. आज याज्ञिकीला खूप दिवसातून मोकळा श्वास घेतल्यासारखं वाटत होतं. आज पहिल्यांदा तिला कोणीतरी तिची मर्जी, तिची चॉईस विचारली होती. आज ना कोणाची रोकटोक होती, ना सतत पाळतीवर असणारे तिचे अंगरक्षक साथीला होते. ती खूप आनंदात होती, आणि यासाठी तिने आजीला कडकडून मिठी मारली. थँक्स आजी. काय झालं बाळा? काही नाही, पण मी आज खूप खूप खुश आहे, आणि ते फक्त तुमच्यामुळे. यू आर दी बेस्ट आजी.
अशीच आनंदात राहा बाळा. लग्न झाल्यापासून आज पहिल्यांदा तिच्या चेहऱ्यावर आनंद होता. तो पाहून त्यांना सुद्धा खूप छान वाटलं. पार्टीचा दिवस उजाडला. संध्याकाळी आजीने जेनी आणि याज्ञिकीला तयार करण्यासाठी मेकअप आर्टिस्टला बोलवलं होतं. दोघीही खूप सुंदर दिसत होत्या. पार्टी व्हेन्यूवर जायला सगळे हॉलमध्ये जमले आणि पायऱ्यांवरून उतरणाऱ्या याज्ञिकीला पाहून आजही रिशांची नजर हटत नव्हती. तिचे ते मोकळे सोडलेले केस राहून राहून त्याला त्याच्या एंजलची आठवण करून देत होते. असेच तर होते ना ते? असेच होते ना ते? नाही, तेच आहेत. पण याला कोण सांगणार? आजीच्या आवाजाने सगळेजण भानावर आले आणि मग सगळे पार्टी हॉलमध्ये पोहोचले. अमररावांनी पार्टीमध्ये रियांश आणि रिशांचं लग्न झाल्याची अनाउन्समेंट केली. सगळे एक एक करून त्यांना अभिनंदन करून जात होते. याज्ञिकीही खोटं हसू चेहऱ्यावर घेऊन पार्टीचा भाग झाली होती. आकर्षक पार्टीची उंची सजावट, झगमगत्या लाईट्स, एका बाजूला डीजे म्युझिक, मध्ये स्टेज तर दुसऱ्या बाजूला फूड आणि बार काउंटर. हळूहळू पार्टी रंगात आली होती. बरेच गेस्ट आपापल्या पार्टनर सोबत डान्स फ्लोअरवर थिरकत होते. रियांशही जेनीला घरच्यांनी ऍक्सेप्ट केलं म्हणून खुश होता. पण यात याज्ञिकी एका बाजूला बसून विचारात हरवली होती आणि रिशान गेस्ट सोबत बोलण्यात बिझी होता. आजींनी त्यांना असं दूर दूर उभं असलेलं पाहिलं आणि मग काही विचार करून शिखाच्या कानात काहीतरी सांगितलं. तशी शिखा स्टेजजवळ पोहोचली आणि मग हातात माईक घेऊन तिने अनाउन्समेंट केली. वेल, लेडीज अँड जेंटलमॅन, डोंट गो क्रेझी on next dance performance as our beautiful couple, Rishan and Yadniki, coming up with a cute, lovely song. So give huge round of applause for them. सगळ्यांनी स्टेजवरून खाली येत त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या आणि याज्ञिकी हे सगळं बघून घाबरून जागीच उभी होती. तिला जागीच थांबलेलं पाहून शिखा तिच्याजवळ पोहोचली. बहिणी, काय झालं? जा ना डान्स करायला. मला भीती वाटतीये. मी कधी असा डान्स वगैरे नाही ग केला. डोंट वरी बहिणी, माझा भाई उत्तम डान्सर आहे. तो सहज कोणालाही आपल्या तालावर नाचवतो. तू फक्त त्याच्या सोबत उभी राहा, तो आपोआप नाचवेल तुला, ती खिदळत म्हणाली. पण याज्ञिकीची भीती अजूनही जात नव्हती. इकडे रिशानही अनाउन्समेंट ऐकून वैतागून पाहत होता. आजीने नजरेनेच त्याला स्टेजवर जा, सगळे वाट पाहतायत असं खुणावलं. एक दीर्घ श्वास घेऊन तो स्टेजवर आला. पण याज्ञिकी अजूनही तिथेच उभी होती. शेवटी शिखाने तिला ओढत आणून त्याच्या समोर उभं केलं. सगळ्या लाईट्स ऑफ झाल्या आणि एक स्पॉटलाईट त्या दोघांवर येऊन पडली. तसं घाबरून याज्ञिकीने डोळे बंद केले. काही वेळात तिला जाणवलं कुणीतरी तिला कमरेत हात घालून जवळ ओढलं. तिचा एक हात कोणाच्या तरी हातात होता आणि गाणं सुरू होतं. दिल इबादत कर रहा है, धड़कने मेरी सुन, तुझको मैं कर लूं हासिल, लगी है यही धुन. जिंदगी की शाख से लूं कुछ हंसी पल में चूं, तुझको मैं कर लूं हासिल, लगी है यही धुन. याज्ञिकीने हळूहळू डोळे उघडले. पहिल्यांदा ती कोणा मुलासोबत इतक्या जवळ येऊन हातात हात देऊन नाचत होती. तो मात्र लागलेल्या गाण्यावर यंत्रवत नाचत आणि तिला नाचवत होता. जो भी जितने पल जियो उन्हें तेरे संग जियो, जो भी कल हो अब मेरा
उसे तेरे संग जियूं, जो भी सांसें मैं भरूं उन्हें तेरे संग भरूं, चाहे जो हो रास्ता उसे तेरे संग चलूं, दिल इबादत कर रहा है. एका क्षणाला दोघांची नजरानजर झाली आणि त्याला तिच्या डोळ्यात खूप काहीतरी गूढ, खूप सारं दुःख असलेलं जाणवलं. गाणं मागे सुरूच होतं. हळूहळू तोही तिच्या डोळ्यात हरवत होता. स्वतःला, आजूबाजूला असलेल्या लोकांना जणू विसरून तो फक्त तिला पाहत नाचत होता. नकळत तिच्याबद्दल एक ओढ जाणवत होती आणि तो त्या ओढीने तिच्या जवळ जात होता. गोल गिरकी घेताना तिचे केस त्याच्या चेहऱ्यावर स्पर्श करत होते आणि तो बेधुंद होत होता. त्याने टर्न करून तिला पाठीमागून मिठीत घेतलं होतं. तिला मिठीत घेतल्यावर मनाला एक शांतता जाणवत होती. खूप जवळची वाटत होती ती तेव्हा त्याला. त्याने तिच्या केसांवर ओठ टेकवले. त्याला जणू तो एंजलच्या केसांवरती ओठ टेकवतोय असं वाटत होतं. तो तसाच तिला मिठीत घेऊन शांतपणे उभा होता. तेरी यादों में रहूं, तेरे ख्वाबों में जगूं, मुझे ढूंढे जब कोई तेरी आंखों में मिलूं, जो भी सांसें मैं भरूं उन्हें तेरे संग भरूं, चाहे जो हो रास्ता उसे तेरे संग चलूं, दिल इबादत कर रहा है, धड़कने मेरी सुन, तुझको मैं कर लूं हासिल, लगी है यही धुन. गाणं संपलं आणि सगळ्या लाईट्स ऑन झाल्या. सगळे गेस्ट टाळ्या वाजवायला लागले आणि एका सुखद स्वप्नातून कोणीतरी जाग करावं तसं रिशान जागा झाला. याज्ञिकीला आपल्या मिठीत पाहून त्याने पटकन आपला हात बाजूला केला आणि झटक्यात खाली निघून गेला. याज्ञिकी तर थिजल्यासारखी अजूनही तिथेच उभी होती. रिशानचे बदललेले एक्सप्रेशन्स, त्याची नजर, अचानक त्याने केलेला इंटेंट डान्स आणि मग मारलेली मिठी आणि शेवटी केलेलं किस, ती गोंधळून गेली होती. त्याच्या स्पर्शाने शहारली होती. शिखा येऊन तिला बाजूला घेऊन गेली आणि बडबड करायला लागली. हळूहळू याज्ञिकी सुद्धा नॉर्मल झाली, पण भानावर आलेला रिशान खूप डिस्टर्ब झाला होता. आपण असे कसे वाहत गेलो? याज्ञिकीला एंजल समजून असं कसं काय तिला किस करू शकलो? हा विचार करूनच आज पुन्हा त्याला गिल्टी वाटायला लागलं होतं. आजही स्वतःची चीड येत होती. एंजलची आठवण, गिल्ट, स्वतःचा राग, सगळ्या भावना अनावर झाल्या होत्या आणि आपोआप त्याची पावलं बारकडे गेली. तिथे बसून तो एकावर एक पेग रिचवत होता. पण मनाला होणारा त्रास कमी होण्याऐवजी अजूनच वाढला होता. इकडे घरातले सगळेजण पार्टीमध्ये बिझी होते. पण जेव्हा पार्टी संपली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, खूप वेळ झालं रिशान दिसत नाहीये. रियांशने सगळ्यांना पुढे व्हायला सांगितलं आणि तो स्वतः रिशानला शोधायला लागला. बार समोर बसलेला रिशान दिसला आणि रियांश त्याच्या समोर गेला. तो खूपच प्यायलेला दिसत होता आणि तो नशेत आय लव्ह यू एंजल असं काहीसं बडबडत होता. आणि ते ऐकून रियांशच्या मनात खूप सारे प्रश्न निर्माण झाले होते. त्याचे पाणवलेले डोळे पाहून रियांशला सुद्धा वाईट वाटलं. नक्की काय बिघडलंय? कोण आहे ही एंजल? हे प्रश्न विचारायचे होते, पण ते सांगायला सुद्धा तो शुद्धीत नव्हता. आपल्या भावाचं कोणावर तरी प्रेम होतं
आणि आपल्या चुकीमुळे तो या नात्यात बांधला गेला आणि आपल्या प्रेमापासून दूर झाला. आणि त्याचा त्याला एवढा त्रास होतोय हे मात्र रियांशला कळत होतं. त्याला स्वतःचाच राग येत होता. मग त्याने त्याला आधार देऊन गाडीमध्ये बसवलं आणि घरी घेऊन आला. थकल्याने सगळेच जण आपापल्या रूममध्ये होते, त्यामुळे कोणालाही काही कळू न देता तो पटकन त्याला त्याच्या रूममध्ये घेऊन गेला. सॉरी, ते आज यानं खूप ड्रिंक केलीये. असं कधी करत नाही, पण आज काय एवढा प्यायलाय समजत नाहीये. दरवाजात याज्ञिकीला प्रश्नार्थक चेहऱ्याने उभं राहिलेलं पाहून रियांशलाच गिल्टी वाटत होतं. इट्स ओके. तिने बाजूला होत त्याला आत आणायला रस्ता दिला. मग रियांशने सुद्धा त्याला आत बेडवर झोपवलं आणि काही लागलं तर आवाज दे असं सांगून तो तिथून निघून गेला. रिशानला पाहिल्यावर तिला परत एकदा पार्टीमधला क्षण आठवला, जेव्हा त्याने तिला मिठीत घेऊन केसांवरती किस केलं होतं. पण स्वतःच्या भावना सावरत ती त्याच्या जवळ गेली. तो झोपेत शर्टचं वरचं बटण एका हाताने काढण्याचा प्रयत्न करत होता. कदाचित गुदमरत असावं त्याला, पण त्याला ते निघत नव्हतं. शेवटी हिम्मत करून याज्ञिकीने ते काढायला सुरुवात केली. तिचा हात त्याच्या गळ्याशेजारी होता आणि त्याने तिच्या हातावर हात ठेवून डोळे उघडले. त्याने तो हात पकडून तिला जवळ ओढलं तशी ती त्याच्या छातीवर कोसळली. मोकळे केस तिच्या चेहऱ्यावर आले आणि रिशान नशेत परत एकदा त्या केसांना पाहून तिला एंजल समजायला लागला. तिने तिच्या चेहऱ्यावरचे केस एका हाताने बाजूला करत कानामागे अडकवले. I love you, Angel. I love you so much. अर्धवट डोळे उघडून तो बोलत होता. याज्ञिकीच्या डोळ्यात पाणी तरळलं. तो तिला एंजल समजतो म्हणून नाही, तर हा कोणावर तरी इतका प्रेम करतोय आणि आपल्यासोबत लग्न झालं म्हणून, ह्याला तिच्यापासून दूर व्हावं लागलं म्हणून. तो तिला घट्ट पकडत स्वतःकडे ओढायला लागला. तसं याज्ञिकीने त्याला आवाज दिला. अहो, सोडा मला. मी एंजल नाहीये, मी याज्ञिका आहे. तिने असं म्हणताच तो ताडकन उठला आणि आपल्याजवळ असलेल्या तिला त्याने मागं ढकललं. हाऊ डेअर यू! तुला सांगितलंय ना माझ्या जवळ यायचं नाही, तरी काय येतेस तू माझ्या जवळ? आपण पार्टीत कसे हिच्या जवळ गेलो, हिला एंजल समजलो आणि किस केलं हे आठवून त्याला स्वतःचा राग आला आणि नशेत विवेकबुद्धी घाण ठेवलेला तोच राग तिच्यावर काढू लागला. मी काही नाही केलं, ते तुमचं शर्ट, तिने हळूच सांगितलं. शट अप! तुझ्यामुळे आज मी माझ्या एंजलला चीट केलं. या रिशांवरती फक्त तिचा हक्क आहे. तू का मला हात लावत होतीस? स्टे अवे फ्रॉम मी. तो हेलकावे खात अडखळत बोलत होता. तुला आणि तुझ्या घरच्यांना वाटत असेल पैसे दिले की माणूस विकत घेता येतो, तसं तुम्ही तुझ्या लग्नाला मुलगा विकत घेतला, हो ना? रागात त्याचे डोळे आग ओकत होते. पण एक लक्षात ठेव, तू पैशांनी माझं प्रेम कधीच नाही मिळवू शकत, कारण माझं प्रेम फक्त माझ्या एंजलवर आहे. त्याने रागात तिचे दंड पकडले होते आणि ती वेदनेने विव्हळत होती. तो तिला चुकीचं समजत होता, पण तिला नेहमीप्रमाणे ते सांगताच येत नव्हतं. तुझ्यामुळे मी माझ्या एंजलला चीट केलं. आय हेट यू फॉर दिस. हळूहळू रिशांची शुद्ध हरपू लागली. तसं याज्ञिकीने त्याला बेडवर झोपवलं
आणि त्याच्या अंगावर ब्लँकेट टाकू लागली. त्याने परत एकदा तिचा हात झिडकारला. दूर हो माझ्यापासून, दूर हो. हळूहळू त्याचे डोळे मिटले आणि याज्ञिकी पळत जाऊन बाथरूममध्ये आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून देऊ लागली. बराच वेळ ती रडत होती. काही वेळाने तिने एक निर्णयही घेतला आणि ती रूममध्ये परत आली आणि आपली बॅग भरायला लागली. की एक लव्ह स्टोरी अशीही भाग 7. दूर हो माझ्यापासून. हळूहळू त्याचे डोळे मिटले आणि याज्ञिकी पळत जाऊन बाथरूममध्ये आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून देऊ लागली. बराच वेळ ती रडत होती. काही वेळाने तिने एक निर्णयही घेतला आणि ती रूममध्ये परत आली आणि आपली बॅग पॅक करू लागली. सूर्याची किरणे डोळ्यावर आली तशी रिशानची झोप चाळवली. आज रिशानला जरा उशिरात जाग आली होती. डोकं भयंकर दुखत होतं त्याचं. रात्रीचा हँग ओव्हर अजूनही जाणवत होता. त्याने स्मिताला फोन करून लिंबू पाणी मागवलं आणि ते पिऊन त्याला थोडंसं बरंही वाटलं. काही वेळात स्वतःचं आवरून तो खाली आला तर सगळेजण नाश्ता करून आपापल्या कामाला लागले होते. आज काहीतरी मिसिंग वाटत होतं, पण नक्की काय ते त्याला समजत नव्हतं. तो खाली आला तर फक्त आजी त्याच्यासाठी डायनिंग टेबलवर वाट पाहत होती. गुड मॉर्निंग आजी. गुड मॉर्निंग रिशू. आणि काय रे, काल पार्टीतून कुठे गायब झाला होतास? तुमचं रिसेप्शन होतं, पण तू आणि याज्ञिकी मात्र लांब लांब उभे होतात. मला हे अजिबात आवडलेलं नाही. आजी नाराजीने म्हणाल्या. आणि सकाळपासून याज्ञिकी सुद्धा दिसलीच नव्हती. हे त्याच्या लक्षात आलं. माहिती नाही का, पण त्याची नजर याज्ञिकीला शोधत होती. रूममध्ये तर ती नव्हती. मग आता किचनमध्ये असेल का? तो किचनकडे पाहत होता तेव्हा आजीच्या लक्षात आलं. काही हवंय का तुला? नाही, काही नाही. बरं, ठीक आहे. जाताना मला जरा क्लबला सोड. एवढ्या दिवस याज्ञिकी घरात होती, पण तिच्यासोबत घरात वेळ जायचा. पण आज ती गेली तर घरात वेळ जाणार नाही. मी आलेच, माझी बॅग घेऊन. आजी एवढं बोलून रूममध्ये गेल्या आणि इकडे रिशानच्या कानात आजीचे शब्द घुमायला लागले. आज ती गेली म्हणजे कुठे गेली ती? त्याला रात्रीचं त्याचं तिच्यावर चिडणं आठवलं आणि तो तिला दूर जा सांगत होता. शिवाय काही दिवसांपूर्वी मी निघून जाईन इथून असंही काहीसं म्हणत होती ती. म्हणजे ती घर सोडून तर गेली नाही ना? पण मग आजी एवढी नॉर्मल कशी? आणि बाकी घरातले तेही कसे काहीच बोलले नाहीत? त्याच्या डोक्यात भरपूर प्रश्न आणि विचारांचा प्रचंड गोंधळ सुरू होता. आधीच डोकं दुखत होतं आणि आता हा नवीन प्रॉब्लेम. तो तर डोकं धरून तिथेच सोफ्यावर बसला होता. आजी बाहेर आल्या आणि त्याला असं डोकं धरून बसलेलं पाहून त्यांनी काळजीने विचारलं, काय झालं रिशू? तुझी तब्येत बरी नाहीये का? मी ठीक आहे. ती म्हणजे याज्ञिकी कुठे गेली? कुठे म्हणजे काय? तिच्या माहेरी नाशिकला गेली ती. का? अरे तशी रीत आहे. लग्न झाल्यावर मुली माहेरी जाऊन येतात म्हणून गेलीये. सकाळीच ती रूम मध्ये आली तेव्हा घरच्यांची आठवण येते म्हणाली. तरी मी तिला सांगत होते तुला सोबत घेऊन जा सोडवायला, पण तूही आत्ताच बरा झालाय, उगीच तुला त्रास नको म्हणून एकटीच जाते म्हणाली. पण नेमकं अमरला आजच त्याच्या कामानिमित्त नाशिकला तो जाणार होता. मग त्याच्याच बरोबर जा म्हणलं. रिशान निर्विकारपणे ऐकत होता. छान आहे मुलगी हो,
स्वतःपेक्षाही दुसऱ्यांची जास्त काळजी घेते. दुसऱ्यांची तिला जास्त काळजी वाटते. आत्ताही तुला त्रास नको म्हणून एकटीच जाते म्हणाली होती. पण अरे, अजूनही नवी नवरीच आहे ना ती. नव्या नवरीला तेही एकटीने एवढा लांब फक्त ड्रायव्हर सोबत पाठवणं तेही योग्य वाटत नाही ना. बरं झालं अमरचं काम होतं, नाहीतर तुलाच जावं लागलं असतं. आजी एकट्याच बडबडत होत्या आणि रिशान मात्र त्याच्या विचारात हरवला होता. तुला काही म्हणली नाही का ती जाणारे वगैरे म्हणून? आजीने साशंकपणे त्याला विचारलं. त्याने फक्त नकारार्थी मान हलवली. आजी, मला तुला क्लबला सोडायला नाही जमणार. तू दुसरी गाडी आणि ड्रायव्हर घेऊन जा. मला एक महत्वाचं काम आठवलं. आजीला काही बोलूही न देता तो तसाच बाहेर निघून गेला. त्याच्या पाठमोऱ्या जाणाऱ्या आकृतीला पाहून ह्यांच्यात अजूनही अलबेल नाही याची आजीला खात्री पटत होती. त्याने गाडी ऑफिसमध्ये न घेऊन जाता सरळ शहराच्या बाहेर असलेल्या टेकडीवर आणली. निसर्गाच्या सानिध्यात इथल्या शांत वातावरणात त्याला मनाला थोडं शांत वाटेल असं वाटलं होतं. डोळे बंद करून तो विचार करत होता. रात्रीचं त्याचं बोलणं त्याला आठवत होतं. त्याचबरोबर याज्ञिकीचे पाणावलेले डोळे सुद्धा आठवले. त्याने जेव्हा तिचे दंड जोरात पकडले होते तेव्हा तिला होणारा त्रास तिच्या चेहऱ्यावर दिसला होता ते सुद्धा आठवलं. शिट, आपण असे कसे रागात तिच्याबरोबर इतके वाईट वागलो? स्वतःचा राग तिच्यावर काढला. आधी असंच वागलो होतो आणि आता परत तेच. आणि ती तेव्हाही काहीच नाही म्हणाली. आणि रात्रीही मी खूप चुकीचं वागलोय. सॉरी तर म्हणायलाच हवं तिला, पण कसं म्हणू? ती तर नाशिकला गेलीये. पण खरंच घरच्यांची आठवण येत होती म्हणून, की मी तिच्यासोबत नीट वागत नाहीये म्हणून ती निघून गेली असेल? ओ गॉड, तिने आजीला तर काही सांगितलं नसेल ना? पण तिच्या घरी समजलं तर प्रॉब्लेम होईल. काय करू? आत्ता कुठे सगळं नीट होतंय, ऑफिसमध्ये सुद्धा. पण हा प्रोजेक्ट थांबला तर परत प्रॉब्लेम येईल. तिला फोन करून सॉरी म्हणू का? पण यार, तिचा नंबर सुद्धा नाहीये माझ्याकडे. काय करू? त्याला स्वतःचाच राग येत होता. हेल्पलेस वाटत होतं. शेम ऑन यू रिशान. फक्त पैशासाठी नाराज झालेल्या तिला तू सॉरी म्हणणार? तो स्वतःलाच प्रश्न विचारत होता. नाही नाही, माझ्यात इतकी तर माणुसकी नक्की शिल्लक आहे. मी गैरवर्तन केल्याबद्दल तिची माफी मागेन. राहिला प्रश्न पैशांचा, तर लोन म्हणून मी याकडे पाहीन आणि लवकरच अग्निहोत्रींचे पैसे परत करेन. आणि आता लवकरच याज्ञिकीची मनापासून माफी मागायचीय असं स्वतःशीच प्रॉमिस करून तो ऑफिसमध्ये आला. दिवसभर त्याने डोक्यातले सगळे विचार बाजूला केले आणि कामाकडे फोकस केलं. इकडे नाशिकमध्ये याज्ञिकी घरी पोहोचली. लग्नानंतर लेक पहिल्यांदा घरी आली म्हणून सगळे तिच्या स्वागतासाठी हजर होते. अहिल्या आजी आणि बाबांचे तिने आशीर्वाद घेतले. नेहमी करारी नजर असणाऱ्या आजीच्या डोळ्यात तिला थोडं पाणी जाणवलं. कदाचित जन्मल्यापासून ती पहिल्यांदा घरापासून दूर गेली होती म्हणून का, तिला प्रश्न पडला. विराजनेही एका बाजूला तिला मिठीत घेतलं. कॉलेजमधल्या त्या प्रसंगानंतर त्यांच्यात एक दरी निर्माण झाली होती. पण तिच्या विनंतीमुळे त्याने त्या मुलाचे प्राण घेतले नव्हते म्हणून ती थोडंफार त्याच्याशी बोलायची. शांता काकूंना मात्र ती घट्ट मिठी मारत बिलगली. त्यांच्या कुशीत आईची माया मिळायची तिला. त्यांच्या मिठीत स्वतःचं सगळं दुःख रीत करावं असं वाटत होतं तिला. त्यांनी सुद्धा मायेनं भाकर तुकडा ओवाळून तिला घरात घेतलं आणि प्रेमाने डोक्यावरून हात फिरवला. काही वेळात अमररावांनी अग्निहोत्रींचा पाहुणचार स्वीकारून आपल्या कामाला पुढे जाणं पसंत केलं. दुपारचं जेवण वगैरे उरकून याज्ञिकी आपल्या रूममध्ये आराम करत होती. पण डोळे बंद केले तरी रिशांचं रात्रीचं वागणं डोक्यातून काही जात नव्हतं. परत त्या घरी जायचं नाही हे तिने मनाशी निर्धारच केला होता जणू. यामागे तिला होणारा त्रास हे कारण नाही, तर चैत्राली ताईंना केलेलं प्रॉमिस
आणि रिशानला तिच्याजवळ असल्याने होणारा त्रास हे कारण होतं. आणि म्हणून तिने रात्री इकडे यायचा निर्णय घेतला. पण इथे घरी सगळ्यांनाच काय सांगायचं? आपल्याला लग्न झालं तरी इथे थांबून देतील? खूप सारे प्रश्न होते आणि उत्तर ते कशाचंच मिळत नव्हतं. विचारातच तिची झोप लागली. आज रिशान जेव्हा घरी पोहोचला आणि फ्रेश होऊन डायनिंग टेबलवर आला तर सगळ्यांना हसत खेळत डिनर करताना पाहून त्याला सुद्धा बरं वाटलं. रियांश घरी नव्हता, तर डायनिंग टेबलवर त्यांची आणि शिखाची नोकझोक सगळेच जण मिस करायचे. रियांश या घरात फक्त याज्ञिकीमुळे आहे हे त्याच्या लक्षात आलं आणि परत एकदा याज्ञिकीचे विचार डोक्यात घुमायला लागले. जेवण उरकून तो रूममध्ये आला आणि आताही त्याला रूममध्ये काहीतरी मिसिंग वाटत होतं. बेडवर पडल्यावर त्याची नजर ती झोपायची त्या सोफ्यावर गेली. बोलत जरी नसले तरी तिच्या पैंजणाची छुमछुम, बांगड्यांचा किणकिण आवाज त्याच्या कानी पडायचा नेहमी. पण आज सगळं शांत शांत वाटत होतं. आज झोपेनंही असहकार पुकारला होता जणू. बिचारा नुसताच एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळत होता. घरात असलेल्या फर्निचरची सुद्धा आपल्याला सवय होते. ते जरी जागचं हलवलं नाही तरी बदल लक्षात येतो. इथे तर याज्ञिकी जिवंत माणूस आहे, मग तिचं अस्तित्व तर जाणवणारच ना. नाशिकमध्ये आज सगळा याज्ञिकीच्या आवडीचा बेत केला होता. सगळे जेवायला बसले. आदू बाळा, काय म्हणतय सासर? तुला काही त्रास नाहीये ना तिथे? सगळे प्रेमाने वागतात ना? अहिल्या आजी याज्ञिकीची चौकशी करत होती. हो आजी. आणि आमचे जावई बापू, ते कसेत? आणि कधी येणार तुला परत घेऊन जायला? आजीच्या या प्रश्नावर याज्ञिकीच्या हातातला घास हातातच राहिला. ती तर परत जायचं नाही हा विचार करून आली होती. आणि आजी तर आत्ताच विचारतीये परत कधी जाणार म्हणून. ते अजून ठरवलं नाही. बरं असू दे, राहा काही दिवस. तसेही परत कधी येशील सांगता येत नाही. मुलींनी लग्नानंतर सारखं माहेरी येऊ नये. माहेराशी नातं घट्ट करून ठेवलं तर सासरी मन रमायला अवघड जातं. याज्ञिकीने फक्त होकारार्थी मान हलवली. समोरचं आवडीचं जेवणही गळ्याखाली उतरत नव्हतं आता. तिने ताटात वाढलेलं अन्न कसं तरी संपवलं आणि रूममध्ये ती निघून गेली. आज पुन्हा अश्रूंनी डोळ्यात गर्दी केली होती. चैत्राली ताई आणि रिशान हे तरी आत्ता कुठे तिच्या आयुष्यात आलेली माणसं आहेत, ज्यांनी तिला हर्ट केलं होतं. पण अहिल्या आजी, तिचे बाबा, ते तर तिची आपली माणसं होती. आपल्याच माणसांना हा परकेपणा सगळ्यात जास्त त्रास देतो. तिलाही भयंकर त्रास होत होता. असेच 4 दिवस निघून गेले. दिवसभर ऑफिसमध्ये नाही, पण घरी बेडरूममध्ये मात्र रिशानला याज्ञिकीची आठवण यायची. तिचे ते पाणवलेले डोळे आठवले तरी त्याला स्वतःचा राग यायचा आणि याच रागात त्याची चिडचिड सुद्धा व्हायची. रियांश सगळं काही नोटीस करत होता आणि घरी होणारी चिडचिड आजी पाहत होती. एके दिवशी असंच रिशान टेरेसवर उभं राहून एकटक चांदण्यांकडे पाहत कसल्या तरी विचारात हरवला होता. रिशान, कसल्या विचारात हरवलायस? पाठीमागून आवाज आला तशी रिशानची तंद्री मोडली. भाई तू ये ना. अरे काही नाही, असंच. बोल ना, काय म्हणतोयस? आणि तू यावेळी जेनीजवळ असायला हवं. इथे काय करतोयस? कारण मला वाटलं माझ्या भावालाही माझी गरज आहे. रियांश रिशानला म्हणाला. मला कसली गरज? रिशान रियांशला बोलतो. त्यावर रियांश म्हणतो, मला थोडं बोलायचंय रिशान तुझ्याशी. अरे मग बोल ना.
रियांश डायरेक्ट मुद्द्यातच हात घालतो. ही एंजल कोण आहे? रिशान रियांशच्या तोंडून एंजलचं नाव ऐकून थोडासा शॉक झाला होता. कोण? कोण नाही? आणि तुला एंजल बद्दल कसं समजलं? पार्टी दिवशी तू खूप ड्रिंक केली होतीस, त्यावेळी बडबडत होतास आय लव्ह यू एंजल म्हणून. कोण आहे कोण ही एंजल? रियांश रिशानला प्रश्न करतो. लिव्ह इट भाई, आता ते महत्वाचं नाहीये. रिशानने नजर फिरवली. नाही, मला जाणून घ्यायचंय कोण आहे ही एंजल, आणि त्याही पेक्षा असं काय झालंय तुझ्या आयुष्यात की माझा हसता खेळता भाऊ असा सिरियस आणि देवदास झालाय. रियांश रिशानला बोलतो. असं काही नाहीये भाई, मी काही देवदास वगैरे नाही झालोय. रियांशच्या बोलण्यावर रिशान त्याला डिनाय करतो. अरे, मी तुला खूप वेळा म्हणालोय, भाई आहे मी तुझा, तुझ्यापेक्षाही एक जवळचा मित्र. छोट्यातली छोटी गोष्टही आपण शेअर केली आहे, पण आज तुला माझ्यात तो मित्र दिसत नाहीये. खूप परका झालो का रे मी, की आता माझ्यावर विश्वासच राहिला नाहीये तुझा? रियांश त्याला डायरेक्ट क्वेश्चन करतो. भाई, रियांश परत पुढे बोलायला सुरू करतो. मी तुला आल्यापासून नोटीस करतोय रिशान, तू खूप बदललायस. त्याहीपेक्षा तू खूप टेन्शनमध्येस. तुझ्या चेहऱ्यावरची ती स्माईल, ती तर जणू नाहीशीच झालीये. मला दिसत होतं, पण मी पण माझ्या प्रॉब्लेम्समध्ये अडकलो होतो. फॅमिली किंवा जेनी यामध्ये अडकलो होतो, म्हणून त्यावेळी तुझ्याशी बोललो नाही. पण आता मला तुला असं पाहणं शक्य नाहीये. त्यामुळे मला सांग, काय प्रॉब्लेम आहे? रिशान शांतच उभा होता. एवढं बोलून सुद्धा रिशान शांत आहे हे पाहून रियांशला राग येत होता. रिशान शांतच आहे हे बघून रियांश परत बोलतो. ठीक आहे, नको बोलूस. मोठा झाला आता तू. तुला स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः सॉल्व्ह करायचेत ना? ठीक आहे, मग आजपासून आपण फक्त नावाला एकमेकांचे भाऊ असू, मित्र नाही. हा? तो थोडा रागातच निघाला तसं रिशानने त्याला हात धरून थांबवलं आणि मिठी मारत तो रडायला लागला. प्लीज प्लीज, तू तरी सोडून जाऊ नकोस ना भाई. ती सोडली तर फक्त तूच असा आहेस जो माझ्या मनाच्या जवळ आहेस, ज्याला मी माझ्या मनातलं सगळं काही शेअर करू शकतो. रियांश त्याला असं रडताना पाहून पुरता गोंधळून गेला होता आणि हे प्रकरण गंभीर आहे हेही तो समजून गेला होता. रिशू, तू आजही तसाच आहेस जसा लहान असताना काही झालं तर पहिली मला मिठी मारून रडायचास. बर, आता फक्त रडणारच आहेस का काय झालंय तेही सांगणार आहेस? हा? एंजल म्हणजे माझी सखी, जिच्यावर मी खूप प्रेम करतो. व्हॉट? तू प्रेमात पडलाय? कसं शक्य आहे? रियांश आश्चर्याने रिशानला विचारतो. भाई, मी पण माणूस आहे, एलियन नाहीये जो प्रेमात पडू शकत नाही. रिशानने थोडंसं नाक मुरडलं. रियांश त्याला परत म्हणतो. यार, मला तर हजमच होत नाहीये. तू आणि प्रेमात पडलायस. कोण आहे कोण ही मुलगी जिने हे अशक्य काम करून दाखवलं? काही वेळासाठी रियांश रिशानचं लग्न झालंय हे विसरून गेला आणि रिशानच्या लव्ह स्टोरीचा विचार करायला लागला. सखी नाव आहे तिचं. हा, पण कुठे भेटली ती तुला? आणि तू कसा काय तिच्या प्रेमात पडला? हा? पण तू तिच्या प्रेमात पडलायस म्हणजे कोणी साधी मुलगी नक्कीच नसणार. ती दिसायला कशी आहे? काय खूप सुंदर आहे का? हा? मला सगळं ऐकायचंय. हा? आणि अचानक रियांशच्या लक्षात आलं, आता रिशानचं लग्न झालंय. म्हणजे तुझं सखीवर प्रेम आहे आणि माझ्या चुकीमुळे तुला याज्ञिकीसोबत लग्न करावं लागलं, म्हणून तू स्वतःला एवढा त्रास करून घेतोयस? त्याने मटकन बसून डोक्याला हात लावला. भाई, तू उठ बरं. असं प्लीज खाली बसू नकोस.
रिशान रियांशला म्हणाला. नो नो रिशान, मी सगळं उद्ध्वस्त केलं. मी माझ्या भावाचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. रियांश अजूनही एकटाच स्वतःशी बडबडत होता. भाई, तू काही नाही केलेलं. ती माझ्या नशिबातच नव्हती. आणि हेच सत्य, तिचं लग्न आधीच झालं होतं. जरी माझं याज्ञिकीसोबत लग्न नसतं झालं तरी मला माझी एंजल नसतीच मिळाली. सो प्लीज तू स्वतःला त्रास नको न करून घेऊस. आता रिशान रियांशला समजावत होता. काही वेळ कुणीच काहीच बोललं नाही. त्यावर रियांश रिशानला विचारतो. खूप प्रेम करायचास करे तिच्यावर? अजूनही करतो. तिला विसरण्याचा प्रयत्न करतोय, पण नाही जमते. भाई, खूप त्रास होतो रे जेव्हा आपलं प्रेम दूर असतं. म्हणून जेव्हा तू जेनीवर प्रेम आहे हे सांगितलंस ना, मी तुला जाऊ दिलं. माझा ना जीव गुदमरतो कधी कधी. ना शांत झोप लागते, ना सुखाने 2 घास खाऊ वाटतात. नेहमी मनात एकच बेचैनी जाणवते. रिशान सांगत होता, पण रियांशच्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं. प्लीज भाई, हेल्प मी. मला ना आता सहनच होत नाहीये. धड जगताही येत नाहीये, धड मरूही शकत नाहीये. इतक्या दिवस मनात कुढणारा तो आज पहिल्यांदा कोणासमोर तरी व्यक्त होत होता. मुली आपलं दुःख कोणाजवळ तरी बोलून व्यक्त तरी होतात, नाहीतर रडून आपलं दुःख कमी तरी करतात. पण पुरुष काही बाबतीत अबोलच असतात. आणि अश्रू, ते तर त्यांच्यासाठी दुबळेपणाचं लक्षण समजलं जातं. जसं एखाद्या स्त्रीला आपलं दुःख मनात ठेवून चेहऱ्यावर हसू घेऊन वागावं लागतं, तसंच पुरुषांनाही कधी कधी आपली कर्तव्य पूर्ण करावी लागतात. रिशानने आपल्या कुटुंबासाठी आपलं कर्तव्य तर पूर्ण केलं, पण मनातलं दुःख काही कमी होत नव्हतं. आज रियांशच्या मिठीत त्याने मनात साठलेलं दुःख रीत केलं होतं. रिशान सुद्धा त्याला सावरत होता, पण त्याच्या मनाच्या जखमेवर कोणत्या शब्दाचं मलम लावू त्याला सुद्धा समजत नव्हतं. रिशो बाळा, मागून एक कापरा आवाज आला आणि दोघेही भाऊ पटकन उभे राहिले. आजी, तू इथे? रिशानने पटकन आपले अश्रू लपवण्याचा प्रयत्न केला. नको रे लपवू ते अश्रू. मी सगळं काही ऐकलंय. तू इतक्या दिवस ठीक तर दिसत नव्हतास, पण मनामध्ये एवढं काही साठवून ठेवलं असशील याची अजिबात कल्पना नव्हती रे मला. आजींनी थरथरत्या हाताने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. त्या सोफ्यावर बसल्या आणि मग रिशानही त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून पायाशी बसला. कितीतरी वेळ त्याला त्या कुरवाळत होत्या आणि त्यांनी रियांशला नजरेनेच तू खाली जा असा इशारा केला. त्याला शांत झालेलं पाहून त्यांनी विषय छेडला. तुझ्यासारख्या उन्हाळ वाऱ्याला ती जी कोणी आहे स्वतः जवळ बांधून ठेवू शकते ती खरंच खूप वेगळी असणार, हो ना? हो आजी. तिचं वेगळं पण आठवून त्याच्याही क्षणभर चेहऱ्यावर हसू उमटलं. बाळा, ती कोण होती? कुठे भेटली? कसे एकमेकांच्या प्रेमात पडलात? हे तर मी नाही विचारणार आता, कारण तूच म्हणालास ना तिचंही लग्न झालंय. मी फक्त इतकंच म्हणेन, जसं तिचं लग्न झालंय तसं तुझंही लग्न झालंय. त्यामुळे तूही आता आयुष्याची नवीन सुरुवात कर. पण आजी, मला नाही जमणार. माझ्या एंजलची जागा दुसरं कोणाला द्यायला मला नाही जमणार. नको देऊस तिची जागा कोणाला. याज्ञिकीला तिची अशी वेगळी जागा दे मनात. रिशान विचारात हरवला. मी ना एक गोष्ट सांगते माझी आणि तुझ्या आजोबांची. कोणती? माझं आमच्या लग्नाआधी तुझ्या आजोबांच्या मोठ्या भावावर प्रेम होतं. काय? हो, ते एक सैनिक होते
आमचं लग्नही ठरलं होतं. पण एके दिवशी बॉर्डरवर युद्ध सुरू झालं आणि मग ते त्यातच शहीद झाले. मग आम्ही एकमेकांवर प्रेम करतो ते सगळ्या गावाला माहिती होतं. आमचं लग्न ठरलंय हेही सगळ्यांना माहिती होतं. त्यांच्या जाण्याने मी तर पार कोलमडून गेले होते. आता राहिलेलं आयुष्य त्यांची वीर पत्नी म्हणून घालवायचं असंच ठरवलं होतं मी. मग काय झालं? पण माझ्या आई बाबांना माझ्या लग्नाची चिंता वाटायची आणि दुसरं कोण मला समजून घेईल की नाही हाही प्रश्न पडायचा. मग त्यांनी मिलिंदजींना म्हणजे तुझ्या आजोबांना विचारलं माझ्याशी लग्न करतील का म्हणून. तेही तयार झाले. घरच्यांच्या आनंदासाठी मी माझं मन मारून लग्न तर केलं, पण आम्हा दोघांसाठी हे लग्न निभावणं खूप अवघड जात होतं. लग्नाआधी मिलिंदजी मला वहिनी म्हणायचे आणि आता मला बायको समजणं त्यांना सुद्धा अवघड जात होतं. आणि प्रेम नसताना किंवा मनात दुसरं कोणी असताना मिलिंदजींसोबत राहणं मला सुद्धा फार कठीण वाटत होतं. हळूहळू सोबत राहिल्यानं थोडा थोडा अवघडलेलापणा कमी झाला होता. ते आमच्या नात्यासाठी एक पाऊल पुढे यायचे, पण मला ते काही जमत नव्हतं. तेव्हा त्यांनी खूप छान समजावलं होतं. ते म्हणाले होते, पहिलं प्रेम कितीही विसरण्याचा प्रयत्न केलात तरी ते विसरणं शक्य नसतं. त्या व्यक्तीसाठी असलेली आपुलकी, ओढ, ते प्रेमाचे शब्द, भेटीगाठी, सगळं काही हृदयात कोरलेलं असतं. मूर्ती भांगली म्हणून मंदिरातला देव पाण्यात सोडावा आणि नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करावी एवढं सोपं कधीच नसतं. आपल्या प्रिय व्यक्तीची जागा दुसऱ्या कोणाला देणं माहितीये मला, पण मला मुळीच असं वाटत नाही की तू तुझ्या प्रेमाला पूर्णपणे विसरून मला मनात जागा दे. मी तर असं म्हणेन, तुझ्या त्या आठवणी मनात ठेवून माझ्यासाठी सुद्धा तुझ्या मनात थोडी जागा तयार कर. मी कधीच तुझे ते सोनेरी क्षण हिरावून नाही घेणार, पण आपले प्रेमाचे नवीन क्षण नक्कीच तयार करण्याचा प्रयत्न करेन. अगदीच नवरा बायको नाही, पण मैत्रीचं नातं तर सुरू करू शकतो ना आपण. त्यांचं हे बोलणं मला देखील पटलं आणि आमची मैत्री झाली. नंतर ही मैत्री कशी प्रेमात बदलली ते आम्हालाही आमचं समजलं नाही. पण आता जेव्हा मागे वळून पाहते तेव्हा मनात विचार येतो, काही गोष्टी या चांगल्यासाठीच होतात. भलेही मला त्यावेळी यांच्याशी लग्न करायचं नव्हतं, पण ते परिस्थितीमुळे करायला लागलं. काही दिवसांनी मी आयुष्यात स्वतःलाच दुसरी संधी दिली आणि आज आनंदात आहे बघ. रिशान तर आजीची लव्ह स्टोरी ऐकूनच थोडासा शॉक होता. जसं तुझे आजोबा म्हणाले तसंच मी सुद्धा म्हणेन. तू सुद्धा तुझं पहिलं प्रेम मनात जपून ठेव आणि स्वतःला एक संधी दे बाळा.
कधी अपंग अंध व्यक्तींना पाहिलंस का रे? कधी अनाथ मुलांना पाहिलं का? कधी पोटच्या मुलांनी वृद्ध आश्रमात टाकलेल्या वृद्धांना पाहिलंस का? किती मोठं दुःख असतं त्यांच्याकडेही. पण आपलं आयुष्य हसत हसत जगतात ते लोक. पर्वतासारख्या संकटांवर मात करून जगतात ते लोक. आणि आपल्या देशासाठी सीमेवर लढणारे सैनिक त्याही पेक्षा दुसऱ्या देशात जाऊन हेरगिरी करणारी गुप्तहेर, त्यांना तर कित्येकदा आपलं आयुष्य आपल्या माणसांशिवाय काढावं लागतं. अशी कितीतरी उदाहरणं आहेत बाळा. अशी कितीतरी उदाहरणं मी तुला सांगेन, जिथं आपली दुःख विसरून कर्तव्यासाठी जगतात. मला मान्य आहे, आयुष्यात प्रेम खूप महत्वाचं आहे, पण प्रेम म्हणजे आयुष्य नाही ना बाळा. कर्तव्य सुद्धा तितकेच महत्वाची असतात आपली. तुला 9 महिने आपल्या पोटात वाढवून, प्रसूती कळा सोसून तुला जन्म देणाऱ्या, तुला लहानाचं मोठं करताना अथक परिश्रम घेतलेल्या तुझ्या आईप्रती तुझं काही कर्तव्य आहे बाळा. तुझी काळजी घेणाऱ्या, तुला इथेपर्यंत पोहोचवणाऱ्या, त्यासाठी कष्ट करणाऱ्या तुझ्या डॅडच्या प्रती तुझं काही कर्तव्य आहे. तुझं बाकी कुटुंब, ज्यांचं तुझ्यावर प्रेम आहे, त्यांच्या प्रती तुझी काही कर्तव्य आहेत. समाजात तुझे शिक्षक आणि इतर व्यक्ती आहेत, जे तुझ्या जडणघडणीत वाटा घेऊन येत, त्यांच्या प्रती तुझी काही कर्तव्य आहेत. आणि आता याज्ञिकी, जी तुझा हात धरून या घरात आलीये, तिच्या प्रतीही तुझी काहीतरी कर्तव्य आहेत बाळा. मग तू तुझी कर्तव्य पूर्ण न करता आयुष्यभर असंच रडत कुढत राहणार आहेस का? तुझ्या एंजलच्या प्रेमापुढे आपल्या इतक्या लोकांच्या प्रेमाचं काहीच मोल नाहीये का? तू स्वतः त्रास करून घेतोय, पण तुला असं त्रासात पाहून आम्हालाही त्रास होतोय रे बाळा. आमचा होणारा त्रास सहन होईल तुला? आजीचे डोळे पुन्हा पाणावले. सॉरी आजी, मी माझंच दुःख कवटाळून बसलो फक्त. तुमचा कोणाचा कसलाच विचार केला नाही मी. मला माफ कर. सॉरी नाही बाळा, एक प्रॉमिस कर. तू या सगळ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करशील. याज्ञिकी सोबत एक नवीन सुरुवात करशील. वेळ आणि त्यासोबत आपलं आयुष्य कोणासाठी कधीच थांबत नाही. निसर्गाने दिलेला हा मनुष्य जन्म हसत खेळत मनमुरादपणे जगायचा, की एखादी गोष्ट, एखादी व्यक्ती नाही मिळाली म्हणून आयुष्य रडत वाया घालवायचं, हे आपल्या हातात असतं, हो ना? रिशानने आत्ता सुद्धा फक्त होकारार्थी मान हलवली. रिशाननेही आपले डोळे पुसत आपला हात आजीच्या हातात देऊन प्रॉमिस केलं. आता हे त्याला कसं जमणार होतं हे त्याला पण माहिती नव्हतं, पण तरी त्याने आजीच्या बोलण्याचा मान राखला होता. गुड बच्चा माझा, तुम्ही मुलं खुश तर मीही आनंदित आहे. हो, आपण मागेन ती प्रार्थना पूर्ण केली नाही गणपती बाप्पानं, तर समजून जायचं त्याही पेक्षा काहीतरी बेस्ट प्लॅन केलाय बाप्पानं. हा, तुला तर मी हे नेहमी सांगते, हो ना? हो. गुड बॉय, तू तर माझा उन्हाळ वारा आहेस. आपल्याच मस्तीत जगणारा तू असा एखाद्या ठिकाणी अडकून पडलेला
मला काही अजिबात आवडणार नाही हं. आणि आता उद्या जा आणि याज्ञिकीला घेऊन ये. किती दिवस ती माहेरी राहील हा? रिशानने फक्त होकारार्थी मान हलवली.